हो आलं हो. सर. चालू करू दे का विचार. इथे मेसेज येते. हॅलो. नमस्कार सर. मी प्राध्यापक डॉक्टर सत्येंद्र राऊत, जवाहर महाविद्यालय अंदूर, जिल्हा उस्मानाबाद, स्वातंत्र्यवीर सावरकर महाविद्यालय बीड, संस्कृत विभाग आयोजित कालिदास दिनानिमित्त जो साप्ताहिक व्याख्यानमालेचं आयोजन केलेलं आहे, त्या व्याख्यानमालेसाठी मला संस्कृत विभाग प्रमुख डॉक्टर सचिनजी कंदे सर यांनी मला व्याख्यानासाठी आमंत्रित केलेलं आहे. त्याचबरोबर डॉक्टर आनंदरत्न पारखी सर यांच्याही विनंतीला मान देऊन मी आज महाकवी कालिदास दिनानिमित्त कालिदासाच्या काव्यातील निसर्ग वर्णन या विषयावरती मी आपल्यासमोर माझे विचार मांडणार आहे. तेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकर महाविद्यालय प्राचार्य डॉक्टर सचिन कंदे सर, आनंदरत्न पारखे सर या सर्वांचे मी मनापासून धन्यवाद आणि आभार व्यक्त करतो आणि मी माझ्या विषयाकडे सुरुवात करतो. संस्कृत कलाकृतींच्या सौंदर्याने मोहित होऊन त्याविषयी आंतरिक प्रेम वाटून कालिदासांच्या नाटक व महाकाव्यातून मराठी भाषांतरे व रूपांतरे झालेले आपल्याला दिसून येतात आणि त्यातूनही रसिकांना चिंब करणारी, वेड लावणारी मेघदूतम ही कलाकृती अनेक दृष्टीने श्रेष्ठ आहेत. कालिदासाचे जे साहित्य आहे ते साहित्य सर्वांच्याच मनाला आनंदित करणारं आहे, उत्साहित करणारं आहे, प्रेरणादायक सुद्धा आपल्याला दिसून येतं. मानवी इतिहासात कालिदास अमर झाले ते साहित्यातून उज्जैनच्या नरेश विक्रमादित्य यांच्या नवरत्नापैकी कालिदास एक उत्तम श्रेष्ठ कवी होता. काश्मीर, विदर्भ तसेच बंगाल या 3 प्रांतांशी कालिदासाचे नाते सांगितले जाते. 3 कालिदास होऊन गेल्याचेही सांगितले जाते. परंतु आपल्याला या ठिकाणी महाकवी कालिदासाच्या काव्यातील निसर्ग वर्णन, निसर्ग सौंदर्य किंवा काव्य सौंदर्य स्थळांची आपल्याला माहिती घ्यायची आहे. ऋतुसंहार, मालविकाग्नी मित्र सारख्या काव्यमय रचना असोत की त्यांच्या मेघदूत, शाकुंतल सारख्या रचना असोत, आकाशातील विहरणाऱ्या मेघांचे काव्यमय वर्णन प्रथम कालिदासाने केलेले आपल्याला दिसून येते. 62 व 52 असे 2 बंध मेघदूतामध्ये आहेत. त्यामध्ये भारतीय निसर्ग सौंदर्याचे अमर वर्णन आपल्याला केल्याचे दिसून येत आहे. संस्कृत भाषेमधील महान साहित्यकार, महाकवी कुलगुरू कालिदास यांचे साहित्य हजारो वर्षापासून सर्वांना प्रेरणादायी ठरले आहे. कालिदास यांच्या साहित्याचा अभ्यास केल्याशिवाय संस्कृत भाषेचा अभ्यास पूर्ण होऊ शकत नाही. संस्कृत भाषेमध्ये त्यांनी अतिउच्च दर्जाचे साहित्य भारतवर्षाला दिलेले आहे. आषाढ महिना कालिदासांचा महिना म्हणून साजरा होतो. कालिदास प्रेमी नागपूरजवळील रामटेक येथे असलेल्या कालिदासांच्या स्मृतीस्थळाला भेट देतात. कालिदास यांच्याविषयी सर्वच सौंदर्यप्रेमी, कलाप्रेमी, कवी, नाटककार, संस्कृतचे विद्यार्थी व अभ्यासक यांना कालिदासाविषयी अतिउच्च प्रेम, आदरभाव
आणि त्यांच्या साहित्य निर्मितीविषयीची उत्सुकता आपल्याला दिसून येत आहे. जगातील कोणताही वाचक कोणत्याही भाषेत एकदा कालिदासांची साहित्यकृती हाती घेतली की पूर्ण वाचल्याशिवाय तो खाली ठेवीत नाही. अशा जगभर प्रसिद्ध असलेले महाकवी, महान नाटककार कालिदास यांच्या आषाढातील त्यांच्या मेघदूतामुळे श्रावण आठवण न होणे शक्य नाही. आमच्याकडे तर कधीपासून पाऊस पडत आहे. तर कालिदासाचा यक्ष ज्या रामगिरी पर्वतावर राहत होता तिथे कदाचित त्या काळात पहिले ढग आषाढात येत असतील किंवा तो पहिला ढग नसेलही. त्या दिवशी त्याला तो ढग पाहून आपण पत्र लिहावे अशी कल्पना सुचली असेल. ते काही असो, पण मेघदूत हे काव्य आणि त्यांच्या रचनेची कथा मात्र आपल्याला अजरामर झालेली दिसून येत आहे. हिमालयापासून विंध्याचलापर्यंत निसर्गाचा प्रवास कवीने मेघदूतामध्ये केलेला आहे. ढगांना प्रेमाची भाषा देणारे कालिदास हे जीवनाचे भाष्यकार होते. हे मेघा, वाहत्या नद्या, उंच उंच पहाड आणि यातून तुला वाटचाल करावी लागणार आहे. मृदगंध आणि निसर्गाचे सौंदर्य, मोरांचे सुंदर नृत्य, पक्ष्यांचा मधुर आवाज ऐकत मेघांना प्रवास करावा लागणार आहे. अर्थांतरण्यास हे या महाकवीचे खरे यश आहे हे आपल्याला दिसून येते. कैलासावर पोहोचशील तेव्हा सुंदर ललना तुला अडवतील, तेव्हा तू त्यांच्याशी प्रेमाने सुसंवाद साधत राहा. दुसऱ्या भागात प्रेमाची कथा व्यापक होत आहे. प्रेयसीला तू जागृत कर, 3 तासांचा अवधी दे, मंद मंद हवेत तिला तू जागव. हे मेघा, तू वाटचाल करशील तेव्हा तुला प्रेमाचा आनंद मिळेल. प्रेयसीला अवखळपणे नव्हे तर हळूवारपणे उठविण्यात कालिदासाला आनंद वाटतो. हे काम कालिदासाने मेघदूतावर सोपवलेले आहे. तर अशा प्रकारे कालिदासांचे साहित्य अत्यंत रोमांचित करणारे, सर्वांना वेड लावणारे आणि सौंदर्याने परिपूर्ण आपल्याला दिसून येत आहे. कुबेराच्या शिवपूजेला 100 फुलापैकी 1 फूल कमी पडते म्हणून जेव्हा तो यक्षाकडे पाहतो तेव्हा यक्ष त्याला सांगतो की ते फूल माझ्या प्रेयसीच्या डोक्यात घातले आहे. तेव्हा चिडलेला कुबेर त्याला त्याच्या प्रेयसीपासून 1 वर्ष विरहाचा शाप देतो. हीच शापवाणी मेघदूतात काव्याच्या रूपाने निर्माण झालेले आपल्याला दिसून येत आहे. शापवाणी आणि सुंदर काव्य यांचं काहीतरी नातं असावं. रामायण महाकाव्यालाही क्रौंच पक्षाच्या प्रणयी जोडप्याला मारणाऱ्या शिकाऱ्याला वाल्मिकींनी दिलेशी शापवाणीच आधारभूत ठरली आहे. अशा प्रकारे आषाढस्य प्रथम दिवसे मेघम्लाष्टिष्ट सानुम वप्रक्रीडा परिणत गज प्रेक्षणीयम ददर्श. तर आषाढाच्या पहिल्या दिवशी पर्वत शिखरांना लिप्त करणारा मेघ क्रीडा करणाऱ्या प्रेक्षणीय हत्ती प्रमाणे आपल्याला मेघदूतामध्ये दिसलेला आहे. अनेकांना ही मेघदूताची सुरुवात वाटते, पण दुसऱ्या कडव्यातली ही 3री ओळ आपल्याला दिसून येत आहे. कालिदासाच्या साधारण 40 साहित्यकृतीमधल्या 7 उत्कृष्ट साहित्यकृती अशा प्रकारे आहेत. पहिली साहित्यकृती आपण पाहतो की संपूर्ण जगामध्ये ज्या नाटकाचं भाषांतर झालेलं आहे आणि ज्याला मोठमोठ्या विद्वानांनी आपल्या डोक्यावरती ते नाटक घेऊन नर्तन केलेलं आहे, त्याची स्तुती केलेली आहे, अशा प्रकारचं नाटक पहिलं आहे अभिज्ञान शाकुंतल त्यांच्या 7 कृतीमध्ये. दुसरं आहे मेघदूत, तिसरं आहे कुमारसंभव, चौथा आहे रघुवंशम, मालविकाग्निमित्र, विक्रमोर्वशीयम, ऋतुसंहारम. या अजर अमर साहित्यामुळेच कालिदास
सर्वोत्तम व कवीच्या गणनेत प्रथम क्रमांकावर येतो आणि नंतर कोणीच कवी येत नाही, अशा प्रकारे सांगणारा हा श्लोक आहे. पुरागैन कवीनाम गणना प्रसंगे कनिष्ठिकाधिष्ठित कालिदास अध्यापिततुल्य कवीर्भावात अनामकी सार्थवती बभूव. अर्थात पूर्वी कवींच्या गणना प्रसंगी कालिदास करंगळीवर अधिष्ठित झाला आणि त्याच्यात तुल्यबळ कवी न मिळाल्याने करंगळी नंतरचे बोट अनामिका नाव नसलेले अद्यापही तसेच राहिलेले आहेत. तर अशा प्रकारे कालिदास खूप उत्तम श्रेष्ठ नाटककार होते आणि खूप मोठे कवी होते. तर त्यांनी रामगिरी पहाडातील कालिदासांचे वैभव आपल्याला खूपच सुंदर दिसून येत आहे. उज्जैन नगरीचे वर्णन करताना त्यांना स्वर्गीय नगरी वाटते. महाकालेश्वर मंदिराचे वर्णन करून सरस्वती गंगेचे दर्शन घेऊन मेघातुला कैलासावर जायचे आहे. कालिदासांच्या वाङ्मयातील हिंदी निसर्गाच्या सांस्कृतिक भूगोल अवर्णनीय आहे. सन 400 मध्ये कालिदासाने मेघदूत रचले. त्यातील भाषा आणि जीवनाचे सौंदर्य श्रेष्ठ दर्जाचे आहे. मानवी स्वभावाचे सूक्ष्म चित्रण कालिदासाने आपल्या काव्यातून केलेले आहे. वाल्मिकी, व्यास आणि कालिदास या तिघांची तुलना करता कालिदासाला अधिक गुण द्यावे लागतात. शाकुंतलामध्ये कालिदासाने वर्णिलेली शकुंतला ही एक श्रेष्ठ राजकन्या आहे. कालिदासाचे शाकुंतल नाटकातील सौंदर्य अलौकिक आहे. निसर्ग, मानवी स्वभाव तसेच अंतरंगांचे पैलू शाकुंतलात आपल्याला प्रगट होताना दिसून येतात. शकुंतला, तू फूल आहेस, त्यावर एक भुंगा सतत घोटाळतो आहे. एक रूप होईपर्यंत हा भुंगा भ्रमण करीत राहील. गुरूंच्या आशीर्वादाने अशा प्रकारची अभिज्ञान शाकुंतलमध्ये प्रेमकथा ही सुरुवात होते. दुष्यंताने पाणी दिल्याशिवाय ती पाणी घेत नसे, त्याने दिल्याशिवाय ती भोजनी घेत नसे. आपल्या माहेरी जायला निघालेली शकुंतलेची कथा अशा प्रकारे आपल्याला अजर अमर झालेली दिसून येते. कुमारसंभवामध्ये शिवपार्वती विवाहाची कथा आली आहे. कालिदास हे शिवभक्त होते. रघुवंशात त्यांची लोकरूढीवर श्रद्धा असल्याचे दिसते. वेद, उपनिषदे, पुराणे यातील जीवनशैलीचे वेदक चित्र रंगविताना या महाकवीची श्रद्धा आपल्याला खूपच दिसून येते. भारतीय निसर्गावर ऋतुसंहारात ऋतूंचे अद्भुत वर्णन आले आहे. उन्हाळा जातो, ढग तलावात उतरतात, निसर्ग फुलतो, मेघगर्जना, विजेचा कडकडाट आणि आषाढाच्या पहिल्या दिवसाचे भारदार वर्णन कालिदास करत असतात. निसर्गाच्या चमत्कारातील अनेकविध पैलूंचे दर्शन घडविणारा हा महाकवी श्रेष्ठ अशा जीवनाचा भाष्यकार आहे. कालिदासाने वर्णन केलेल्या निसर्गाचे सूक्ष्म चित्रण अद्भुत आहे. भारतीय संस्कृतीचा कालिदास हा एक कोहिनूरच आहे. त्याच्या वाङ्मयीन जीवनातील अभिजात सौंदर्याचे आविष्करण हे लोकजीवनावर विलक्षण छाप टाकणारे ठरले आहे. त्यामुळे उपमा कालिदासस्य अर्थात उपमा कालिदासाच्या असे म्हटले जे जाते ते अगदी खरेच आहे. विक्रमादित्याचा काळ हा हाय स्टँडर्ड ऑफ आर्टिस्टिक अँड कल्चर लाईफ म्हणजे कला व संस्कृतीच्या यशशिखराचे द्योतक आहे असे प्राध्यापिका रुर्मिला थापर म्हणतात. गुप्त काळात संस्कृत साहित्यात विक्रमादित्याने कालिदासांच्या साहित्याला विशेष प्रोत्साहन दिलेले आपल्याला दिसून येते. अभिजात असे साहित्य या काळात निर्माण झालेले आहे आणि समाजातील अभिजात वर्गात ते लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचले आहे. जगाला कळले
की मेघदूत हे एक दीर्घकाव्य होय. शृंगारिक अशा या अभिव्यक्तीची उंची श्रेष्ठ दर्जाची होती. बाणभट्ट व शूद्रकासाठी कालिदास प्रेरक मानदंड तयार करू शकले. 9व्या शतकामध्ये कालिदासाच्या शाकुंतलाचे तेलुगू भाषेत रूपांतर करण्यात आले. भारतीय भाषावर ही कालिदासांच्या रचनांचा प्रभाव झालेला आपल्याला दिसून येतो. डॉक्टर रमेशचंद्र मुजुमदार म्हणतात, अशोक घोषांच्या बुद्धचरितम या ग्रंथावरही कालिदास शैलीचा प्रभाव झालेला आपल्याला दिसून येतो. विक्रमादित्यांच्या नवरत्नामध्ये कालिदासाचा समावेश होतो. त्याचे वाङ्मय त्यामुळे अभिजात जीवनशैलीचे दर्शन घडविते. रामटेक टेकड्यातील रामगिरी ही वाकाटकांची राजधानी होती. या निसर्गरम्य परिसराचे वर्णन आपल्याला मेघदूतात झालेले दिसून येते. प्रवरसेन या वाकाटक नृपतीच्या शिक्षणासाठी चंद्रगुप्ताने कालिदासाची नियुक्ती केली होती. सेतुबंधन हे महाराष्ट्री प्राकृत काव्य प्रवरसेनाने रचले. त्यात कालिदासाचे मार्गदर्शन झाले असावे. कालिदासांच्या कलाकृती निर्दोष होत्या. त्यातील रसचर्चा श्रेष्ठ उंचीची दिसते. शाकुंतलात पहिल्या 3 व नंतरच्या 7व्या अंकापर्यंत शृंगाररसाचा आपल्याला आविष्कार दिसून येतो. वीर व अद्भुत हे रसही त्यात प्रकट होतात. मधुरम आत्मदर्शनम ने शाकुंतलाचा प्रारंभ होतो. मनोहर व रमणीय अशा शकुंतलेचे रत्नरूप दर्शन कवी घडविताना आपल्याला दिसून येतात. कुमारसंभवाचा 8वा सर्ग तर शाकुंतलममधील 6वा अंक कलाटणी देणारा आहे. मेघदूत हे विप्रलंब शृंगाराचे रूप होय. 4थ्या, 5व्या, 6व्या या शाकुंतलाच्या अंकातही विप्रलंब शृंगाराचे वर्णन आपल्याला दिसून येते. शकुंतलेच्या मानसिक स्थितीमुळे आगळे वेगळे वर्णन महाकवी कालिदास करत असतात. आस्वादनीय व चिरस्थिर अशा शृंगाराचे हे रूप अद्भुत आहे. सर्व प्रकारच्या रसांचे हे रूप अभिज्ञान शाकुंतलात प्रकटले आहे. त्यातील शांत रस विशेषतः उंची गाठलेला आपल्याला दिसून येतो. कालिदासाच्या पूर्वमेघातही एका श्लोकातून निसर्गातून सौंदर्य वर्णन आपल्याला दिसून येते. खंडिता स्त्रीची उपमा इथे दिलेली आहे. खंडिता स्त्री म्हणजे नायिका. पती तिला सोडून अन्य स्त्रीकडे जातो. तर त्यावेळी कालिदासाने एक सुभाषितामध्ये खूप चांगल्या प्रकारे सांगितलेलं आहे, तस्मिन काले नयन शलिलम. तर अशा प्रकारच्या या श्लोकामध्ये प्रवासाला निघालेल्या कृष्ण मेघाला यक्ष सूर्याच्या मध्ये जाऊ नकोस असे सुचवितो, अन्यथा तो रागवेल. म्हणजे रात्री भेटीला न आलेला प्रियकर सकाळी परत आल्यावर नायिकेच्या डोळ्याला धारा लागतात तेव्हा तो पुसतो. त्याचप्रमाणे कमलिनीच्या कमलरूपी मुखावर दवबिंदू पडलेले असतात, ते सूर्याचे किरण पडल्याने नाहीसे होतात. येथे कवीने सूर्याचे किरण जणू कमलिनीचे अश्रू पुसत आहे अशी कल्पना केली आहे. अशा प्रकारची अतिशय रम्य कल्पना वर्णिलेली आपल्याला दिसून येते. निसर्गाचे मानवीकरण करण्यात कालिदासाचे कमालीचे चातुर्य आपल्याला अनेक साहित्यामध्ये दिसून येत आहे. संस्कृत कलाकृतींच्या सौंदर्याने मोहित होऊन त्याविषयी आंतरिक प्रेम वाटून कालिदासांच्या नाटक व महाकाव्यातून मराठी भाषांतरे रूपांतरे झालेले आपल्याला अनेक वेळेस दिसून येतात. कालिदासांच्या नावावर जवळजवळ 30 साहित्यकाव्ये लिहिलेली आहेत. त्यापैकी 7 महाकाव्ये त्यांनी लिहिलेली आहेत असे मानले जाते.
तर ऋतुसंहार हे काव्य त्यांच्या इतर साहित्यकृतीच्या तुलनेने फार लहान आहे. त्यांच्या दीर्घ निसर्ग काव्याचे 6 भाग आहेत. तर कालिदासाने निसर्गाचं जे वर्णन केलेलं आहे तर ते वर्णन आपल्याला मेघदूतातही दिसून येते, ऋतुसंहारमध्येही दिसून येते, कुमारसंभव, रघुवंशम आणि मालविकाग्निमित्रम या सर्व साहित्यामध्ये कालिदासाचे निसर्ग सौंदर्य आपल्याला त्या ठिकाणी खूप चांगल्या प्रमाणे दिसून येते. कालिदासाने निसर्ग सौंदर्याची व्याख्या खूपच चांगल्या प्रकारे केलेली आहे, कारण की त्यांनाही माहिती आहे की निसर्ग सौंदर्यामुळे तरुण मनाला भुरळ पडते. जो तरुण प्रेमाचे स्वप्न पाहतो त्याला या जादूभरी ऋतुचक्रांच्या प्रेमात पडल्याशिवाय राहता येत नाही. निसर्गाने निर्माण केलेल्या ऋतुचक्राच्या प्रेमावर ऋतुसंहार हे काव्य त्यांनी रचलेले आहे. कुमारसंभव हे प्रसिद्ध 5 त्यांच्या महाकाव्यातील सुंदर संस्कृत रचनेचे एक उत्तम उदाहरण आहे. यात हिमालयाचे वर्णन येते. हे काव्य कालिदासाने शिवाला वाहिले आहे. त्यामुळे जगाच्या जन्मदात्याच्या प्रेमाबद्दल वर्णन करण्याचे कालिदासाने यात खूप मोठे धाडस केले आहे. मूळ कल्पना ही स्कंद आणि शिवपुराण यांच्यावर आधारित आहे. शिवाबद्दल उमाचे पार्वतीचे प्रेम याचे परिणामकारक तसेच सुंदरतेचे शृंगारिक वर्णन या महाकाव्यातून आपल्याला दिसून येते. हे महाकाव्य संस्कृतप्रेमीच्या मनात कायमचे स्थान मिळवून जाते. रघुवंशम कालिदासाच्या महान काव्यातील एक महान रचना आहे. यात त्यांच्या साहित्यातून हे काव्य 19 विभागात रचलेले आपल्याला दिसून येते. काव्यातून रघु, आजाद, दशरथ, राम आणि सीता यांच्या आदर्शवादाचे वर्णन खूप चांगल्या प्रकारे केलेले आहे. या काव्याच्या सुरुवातीलाच कालिदास रामायण लिहिणाऱ्या वाल्मिकीचे आभार मानतात. मेघदूतम हे महाकाव्य इतर महाकाव्यांच्या तुलनेत फारच लहान काव्य आहे. मेघदूतम हे खंडकाव्य आहे. या खंडकाव्याची कल्पना कालिदासाने अशी रचली आहे की रामगिरीतील शापित यक्षपत्नी अलका विरहाने व्याकुळ झालेली आहे. तेव्हा कालिदास निर्मित यक्षप्रियकर पत्नीला आषाढातील मेघालाच सांत्वनपर प्रेमसंदेश पाठविण्यासाठी दूत बनवितो. येथे कालिदासांनी आषाढी मेघालाच दूत बनविले आहे. यात 100च्या वर कडवे आहेत. स्त्रीच्या उत्कट प्रेमावर जिवंत राहणाऱ्या मानवाची ही कथा मेघदूतामध्ये विस्तारपूर्वक लिहिलेली आपल्याला दिसून येते. पहिल्या भारतवर्षातील निरनिराळ्या प्रादेशिक निसर्ग सौंदर्याचे वर्णन आहे, तर दुसरा भाग आशा, भीती, विरह आणि इच्छापूर्ती विचारावर आहे. यामध्ये माणूस प्रेमाशिवाय जिवंत राहू शकत नाही हेही कालिदासाने दाखविलेले आहे. ही रचना काव्यप्रेमींच्या नजरेतून सुटू शकत नाही. सिंहली भाषातही मेघदूतमचे अनुवाद झालेले आपल्याला दिसून येत आहेत. कालिदासाची आणखीन एक रचना मालविकाग्निमित्रम ही रचना म्हणजे एक महान नाटक. एक नामवंत नाटककारापेक्षा कालिदास हे काही कमी नाही. या सुद्धा नाटकामध्ये कालिदासाने निसर्गाचे अद्भुत वर्णन केलेले आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर हे महाकवी तर होतेच, पण त्यांच्यामधला नाटककार मोठा की कवी मोठा हे मालविकाग्निमित्रम वाचल्याशिवाय आपल्याला समजणार नाही. एवढे निश्चित आहे की संस्कृतमधील संन्यासाची आहेत आनंदी कवी आणि प्रतिभावंत नाटककार, रचनाकार हे गुण कवीतच एका ठिकाणी आपल्याला दिसून येतात. कालिदास राजकवी असल्यामुळे त्यांनी राजेशाही, राजदरबारी घरातील प्रेमाचे नाटकीय सादरीकरण मोठ्या गमतीदारपणे
या रचनाकृतीत सादर केलेल्या आहेत. या नाटकातून प्रणय, स्पर्धा, राग, अनुनय, वंचना, फजिती अशा अनेक भावनांचे चित्रण आपल्याला केलेले दिसून येत आहे. अशा प्रकारे कालिदासांच्या प्रत्येक नाटकामध्ये किंवा काव्यामध्ये आपल्याला निसर्गाचे भरभरून सौंदर्य आपल्याला त्या ठिकाणी दिसून येत आहेत. कालिदासांचे प्रत्येक नाटक आणि काव्य हे निसर्गाने, प्रेमकथेने आणि विरहाने भरून आपल्याला दिसून येत आहे. म्हणून कालिदासाचे नाटक हे समाजामध्ये किंवा जगामध्ये खूपच चांगल्या स्वरूपात वाचले जातात किंवा त्या ठिकाणी वाचकही निर्माण होतात. कालिदासाच्या प्रत्येक काव्यामध्ये आपल्याला खूप मोठा उपदेश मिळतो, खूप मोठ्या प्रकारचे ज्ञान मिळतो आणि संस्कृत साहित्यामध्ये सर्वात मोठा पंडित हे आपल्याला कालिदासाच्या माध्यमातून जगासमोर दिसून येत आहे. कालिदासाने भारतीय साहित्य जगतामध्ये जो काही आपला ठसा निर्माण केलेला आहे, उमटवलेला आहे, तर त्याने प्रत्येक साहित्यामध्ये अस्ति नाम उत्तरश्चाम दिशि देवतात्मा हिमालयो नाम नघादिराजः पूर्वा परो तयो निधीन वघाय स्थितः पृथिव्या इव मानदंड. तर अस्ति कश्चित वाग विशेषः या वाक्यापासून कालिदासाने प्रत्येक नाटकाची किंवा काव्याची सुरुवात केलेली आपल्याला दिसून येते. तर अस्ति हा जो शब्द आहे, तर या शब्दापासून कालिदासाने कुमारसंभव नामक महाकाव्याची रचना केलेली आहे. या महाकाव्याचा विषय शिवपार्वतींची प्रेमकथा व परिणय सोहळा असा आहे. तारकासुराच्या वधासाठी भगवान कार्तिकेयाच्या जन्म हेतूने रचण्यात आलेल्या शिवपार्वतीच्या प्रेमकथा आणि परिणय कथेचे यात सुरम्य वर्णन आहे. यात महाकवी कालिदासांची प्रतिभा गिरिराज हिमालयाच्या उत्तुंग उंचीसारखेच त्यांचे अलौकिक दर्शन घडविणारे आपल्याला दिसून येते. कश्चित या शब्दापासून महाकवी कालिदासाने मेघदूत नावाचे जगप्रसिद्ध असे खंडकाव्य रचले आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये त्या मेघदूतामध्ये पृथ्वी तलावरील निवासास 8 महिने पूर्ण झाले आहेत. अलकापुरीतील आपल्या प्रेयसीच्या मिलनास उत्सुक, व्याकुळ आणि आतुर झालेला यक्ष आषाढाच्या पहिल्याच दिवशी आकाशातून जाणाऱ्या मेघांना दूत बनवून अलकापुरीत राहणाऱ्या आपल्या प्रिय प्रेयसीला संदेश पाठवितो, असे या खंडकाव्याचे कथानक आहे. मंदाक्रांता वृत्तात 120 मुक्तकातून व पूर्वमेघ व उत्तरमेघ अशा 2 भागातून हे खंडकाव्य कालिदास आपल्यापुढे मांडतात. हे खंडकाव्य म्हणजे कालिदासाच्या संपूर्ण व स्वतंत्र प्रज्ञेचा उत्तुंग आविष्कार आहे. या संपूर्ण खंडकाव्यातून उत्कट आणि प्रसंगी उत्तान शृंगाराचे अप्रतिम वर्णन तसेच निसर्गाचेही वर्णन कालिदासाने केलेले आहे. कश्चित शब्दापासून सुरू होणारा या काव्याचा पहिला श्लोक पुढील प्रमाणे आहे. कश्चित कांता विरह गुरुणा स्वाधिकारात प्रमत्तः शापेन स्तंग मित्य महिमा वर्षभोग्येन भर्तुः यक्षश्चक्रे जनकतनया स्नानपुण्य दकेषु स्निग्धच्छाया तरुशुवशितम रामगिर्या आश्रमेषु. तर याच्यामध्ये रामगिरी पर्वताचे वर्णन केलेले आहे. आणि ज्यावेळेस यक्ष पर्वतावर जाऊन मेघांना निरोप देत असतो, तर मेघांना निरोप देत आपल्या भावना त्या ठिकाणी तो प्रकट करत असतो. तर मेघदूतामध्ये प्रत्येक ठिकाणी आपल्याला निसर्गाचे सौंदर्य आपल्याला त्या ठिकाणी दिसून आलेले आहे. कालिदासाने अस्ति कश्चित वाक, तर वाक या शब्दापासून महाकवी कालिदासाने भगवान श्रीरामांचे पूर्वज
महाराज श्री रघुंच्या वंशाचा जीवनादर्श व पराक्रमाचे अप्रतिम वर्णन केलेले आहे. रघुवंशातील 27 पिढ्यांचे अतिशय सुंदर, तपशीलवार व मनोहर असे वर्णन यात आपल्याला वाचावयास मिळतात. तत्कालीन नीतिकल्पना, न्यायव्यवस्था, चारित्र्यप्रियता, न्यायप्रियता, स्वप्नात दिसलेला शब्द पाळण्याची परंपरा व रघुवंशीयाच्या महान पराक्रमाचे यात साध्यंत सप्रमाण वर्णन आहे. वाक या शब्दापासून महाकवी कालिदास यांनी रचलेल्या या महाकाव्याचा पुढील श्लोक आहे. वागर्थाविव संपृक्तो वागर्थः प्रतिपत्ते जगतः पितरो वंदे पार्वती परमेश्वरो. चौथं जे काव्य आहे ऋतुसंहार. वरील 3 सुप्रसिद्ध काव्याव्यतिरिक्त महाकवी कालिदास यांचे ऋतुसंहार हे एक खंडकाव्य प्रसिद्ध आहे. ऋतुसंहार ही कालिदासाची पहिली रचना असल्याचे विद्वानांचे मत आहे. प्रत्येकी 18 ते 20 श्लोकांच्या 6 सर्गातून 6ही ऋतूंचे विलक्षण निसर्ग वर्णन यात कालिदासाने केलेले आहे. विशेषतः ऋतू बदलाचा मानवी प्रेम जीवनावर होणाऱ्या परिणामाची सूक्ष्म व तरल मांडणी महाकवी कालिदास या काव्यातून करतात. मालविकाग्निमित्रम यात राजा अग्निमित्र व मालविका यांच्यातील सरस प्रेमकथेची या नाटकात अतिशय सुंदर मांडणी महाकवी कालिदासांनी केलेली आपल्याला दिसून येते. अभिज्ञान शाकुंतल हे तर नाटक जगप्रसिद्ध झालेलं आहे. तर जगप्रसिद्ध अशा प्रकारची ही नाट्यरचना जगातील बहुतेक सर्वच भाषांमधून या अतिशय सुरस व भावपूर्ण नाटकांची भाषांतरे आपल्याला झालेली दिसून येतात. जर्मन महाकवी गटे यांनी अभिज्ञान शाकुंतल डोक्यावर ठेवून नाचले होते. विश्वामित्र व मेनका, कन्या शकुंतला व महाराज दुष्यंत यांच्यातील प्रेमकथेचे अतिशय तरल, नाट्यपूर्ण व तपशीलवार चित्रण कालिदास या नाटकातून करतात. कालिदास असे म्हणतात की काव्येषु नाटकम रम्यम तत्र रम्या शकुंतला, अशी उक्ती प्रसिद्धच आहे. कण्व मुनींच्या हृदयातील पितृवत्सल हा या नाटकातील प्रसंग पिढ्यानपिढ्या रसिकांच्या मनावर कोरला गेला आहे. या नाटकातून तत्कालीन ऋषी संस्थेचे वर्णन, आश्रमातील वातावरणाचे सुंदर वर्णन, निसर्गाचे वर्णन आणि आश्रमीय जीवन, राज्यव्यवहाराचे वर्णन, कालिदासाच्या प्रतिभा आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. विक्रमोर उर्वशीयम महाकवी कालिदासाची ही सुद्धा एक अप्रतिम नाट्यकृती आहे. राजा पुरुरवा व उर्वशी यांची अतिशय रहस्यमय, गुंतागुंतीची, उत्कंठावर्धक व तरल संवेदनापूर्वक पूर्ण अशी प्रेमकथा महाकवी कालिदास यातून आपल्या पुढे मांडतात. याशिवाय महाकवी कालिदास हे ज्योतिषतज्ञही असल्याने ज्योतिषविषयक उत्तर कालामृतम नावाच्या एका ज्योतिष ग्रंथाची नोंद कालिदासांच्या नावाने आहे. महाकवी कालिदास हे भारतीय साहित्य व काव्य जगतातील एक उत्तुंग कैलास शिखर आहे. त्यांनी निर्माण केलेल्या या रससिद्ध, दर्जेदार व कालजयी साहित्य कृतींचा गौरव करण्यासाठीच भारतीय साहित्य जगताने त्यांना कविकुलू कालिदास, कनिष्ठिकाधिष्ठित व कविता कामिनी विलास या गौरवशाली उपाधीने गौरविले आहेत. समस्त भारतीयांना ललामभूत होणाऱ्या व येणाऱ्या कित्येक पिढ्यांनी भारतीय समाज जीवन, भारतीय अध्यात्म, भारतीय निसर्ग, भारतीय भावभावना, भारतीय कुटुंब जीवन, ऋषी परंपरा आणि दिव्य चरित्रांचे उदात्त चित्रण करणाऱ्या या अलौकिक साहित्य कृतींचे दर्शन घडविणाऱ्या या महाकवींचा परिचय व्हावा व साहित्य कृतीचाही आस्वाद सर्वांनी घ्यावा. अभ्यास करण्याचा विचार प्रत्येक संस्कृतप्रेमी विद्यार्थी
वाचक असो किंवा विद्वान असो यांच्यामध्ये रुजावा अशा प्रकारचे सर्वच नाटक हे कालिदासाचे अत्यंत प्रशंसनीय आहेत. महाकवी कालिदासाच्या कित्येक रचनामधील प्रमुख रचना म्हणजे संस्कृतमधील 7 रचना आपण आतापर्यंत ऐकलेल्या आहेतच. तर अशा प्रकारे ते अभिज्ञान शाकुंतला असो, मेघदूत नाटक असो किंवा ऋतुसंहारम मेघदूत काव्य असो किंवा ऋतुसंहारम हे जेवढे काही काव्य आहेत, या सर्वच काव्यामध्ये कालिदासाने आपल्या शब्दवैभवाने सर्वांना आश्चर्यचकित केलेले आहे आणि सर्वांना खूप मोठे ज्ञान, खूप मोठे प्रेम या माध्यमातून त्यांनी सर्वांसमोर मांडलेले आहेत. तर भारतीय साहित्य जगामध्ये महाकवी कालिदास दिन संपूर्ण जगामध्ये साजरा करण्याचा प्रयत्न करतात किंवा साजरा केला जातो. अनेक प्रकारच्या संस्थाही महाकवी कालिदास जयंतीनिमित्त काव्यस्पर्धा ठेवतात, विविध प्रकारचे उपक्रम राबवतात. तर अशा प्रकारचे उपक्रम राबवणे म्हणजे कालिदासांच्या साहित्यकृतींना खरंच नमन करण्यासारखे आहे. कालिदासांच्या साहित्यकृतींचे खरंच प्रशंसा केल्यासारखे आहे. सर्वच संस्कृतप्रेमी विद्यार्थी असतील, पालक असतील, विद्वान असतील, तर सर्वांनीच कालिदासांच्या साहित्यातील आपण काही ना काहीतरी भाग वाचलाच पाहिजे आणि कालिदासांच्या साहित्याच्या माध्यमातून आपण संस्कृत भाषेचा प्रचार प्रसार केला पाहिजे. कालिदासाच्या प्रत्येक काव्यातील सौंदर्याचे वर्णन, निसर्गाचे वर्णन हे आपल्याला दिसूनच येत आहे आणि याच माध्यमातून आपण आजकाल जे अनेक प्रकारचे चित्रपट पाहतो की ज्याच्यामध्ये निसर्गाचे वर्णन आपल्याला दिसून येते, त्यानंतर सौंदर्याचे वर्णन आपल्याला दिसून येते. अनेक प्रकारचे सध्याचे नाटक आहेत, सध्याचे गाणे आहेत, जुने काही चित्रपट आहेत. तर या सर्वांना प्रेरणा देणारे म्हणजे कालिदासांचे साहित्यच आहे असे मला म्हणावयाचे आहे. तर या ठिकाणी कालिदासाचे जे काही निसर्ग प्रेम आहे, पर्यावरणाबद्दलचे जे काही प्रेम आहे किंवा शृंगाराबद्दलची जे काही माहिती दिलेली आहे, सर्व प्रकारच्या रसांची